गाईज आता आम्ही अलिबागला चाललो, चला जाऊया. माझ्यासोबत माझी आई सुविधा पाटील, भार्गव, माझे मिस्टर आणि स्वरूपा पाटील, आम्ही सगळेजण अलिबागला फिरायला चाललो. ते बघा सगळीकडे हिरवीगार झाडं. हायवेला सकाळी लवकर गेलो ना तर खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणजे ऊन पण लागत नाही, काहीच नाही, अगदी शांतपणे आपल्याला जायला भेटतं. आणि तिथे स्विमिंग करायलासुद्धा पाण्यामध्ये भरपूर मज्जा येते. आता आम्ही अलिबागमध्येच पोचलेलो आहोत आणि जेव्हा अलिबागला आपण पोचतो तेव्हा त्या डाव्या बाजूलाच चेंजिंग रूम वगैरे आहेत. 20 रुपये 10 रुपये असे घेतात, पण त्याच बाजूला जायचं. आम्ही जरा पुढे चालत आलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप अंतरावर चालत जावं लागलं. पण आत्ता बघा तुम्ही पाहू शकता, आता आमची गाडी ही अलिबागमध्ये आतमध्ये समुद्राच्या जवळच आम्ही पार्क केलेली होती. आणि त्याच बाजूला म्हणजे डाव्या बाजूला जर आपण लगेचच तिथे गेलो तर तिथे आपल्याला सगळे चेंजिंग रूम वगैरे आहेत. ही एक चांगली सुविधा आहे तिथे. बीचवर, तर चला जाऊया. आता आम्ही अलिबाग बीचवर पोचलेलो आहोत. हे बघा उंट आहे, पुन्हा तो छोटासा त्यांचं छोट्या छोट्या गाड्या आहेत. सो ते पैसे खूप सांगतात ट्रॅक्टरचे, पण नाही, नंतर मग 200 रुपयामध्ये 5-5. आई, माझी आई खूप घाबरते आणि ती बोलते की पाण्यात जास्त आत जाऊ नये. ॲक्च्युली आपण एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत, पण तिने आम्हाला पाण्यात जाऊच दिले नाही जास्त. होऊ शकताय समुद्राला आता भरती आलेली आहे, भरपूर पाणी आलेलं आहे आणि सगळ्यांना खूप मजा आलेली आहे. हे बघ किती भरती आली जोरात. आम्ही आता घरी जायला निघालो आणि आम्हाला वाटेत करवंद मिळाली. जे काय मिळालं ते आम्ही घेत गेलो होतो. आंबे घेतले, फणस घेतले, बरेच काही. जरा पुढे जाता बरेच काही शॉपिंग केले आम्ही. आता आम्ही घरी जायला निघालो. चला, रस्त्यामध्ये सगळीकडे आंबेच आंबे. आम्ही आंबे घेतले 200 रुपये किलोने आणि स्टार फ्रूट घेतले 50 रुपयाचे. खूप छान
आपल्या पनवेलपेक्षा इकडे थोडा भाव कमीच. 200 रुपये स्टार्टिंग आहे. किती? फणस घेतलेले आहेत. आता टोपल्या बघायला चाललो. चला जा. टोपल्या आहेत रंगीबेरंगी. आता बघूया कुठली पसंत आहे. ते घरी आहे पण मी ॲक्च्युली मुद्दामून आले इथे कारण भरपूर आकर्षक आहे. ती 150 आणि जी खाली आहे ती कितीला? हा तुमच्या हातात आहे ती 250 रुपये. जरा कमी. हे मिठागर आहे. समुद्राच्या पाण्याचं जे मीठ आलेलं असतं त्याचा साठा करतात आणि तिथून मीठ तयार केलं जातं. घ्या चला. हो ना, खूप छान. बघा मिठागर. हा म्हणून या साईडची लोक आहेत ना 100 रुपयाला गोंद देतात मिठाची. खूप फणस आहेत. कसे हो फणस? किती? आम्ही आता 2 फणस घेतले आणि आता पुढे चाललो. आता आम्ही न्यू मिलन या हॉटेलमध्ये गेलो. तंदुरी वगैरे खाल्ली, थंडा प्यायला आणि निघालो. आम्ही आता या हॉटेलला आलो होतो. इथे मस्त तंदुरी वगैरे खाल्ली आम्ही. आता निघालो घरी जायला. आम्ही मच्छी बघायला आलोच. चला बघूया मच्छी कशी मिळते. खूप सारी अलिबागला खूप मच्छी महाग असते आणि सुकलेली पण नसते. कृपया करून घेऊच नका. घरी पोचलो. चला बाय.